नमस्कार, मी बबल्या. नागरिकशास्त्र वाचून आपल्याला बराच काळ झाला. त्यामुळं आपल्याला नगरसेवकाची कामं ही माहीत नाही आहेत सध्या. आपण काय करतो, कोण जातीवादी, कोण पक्षवादी, कोण काय ह्याचं बघून मतदान करतो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया, की नगरसेवकाची नक्की कामे काय असतात आणि त्याच हिशोबाने आपण आपला जो उमेदवार आपल्या वार्डात किंवा आपल्या प्रभागात आहे त्याला आपण निवडून देऊयात. थोडक्यात सांगायचं झालं तर नागरिक शास्त्राची एक उजळणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि काही माहिती आपल्या डोक्यात जमा करा. नगरसेवक म्हणजेच कॉर्पोरेटर हा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील म्हणजेच महानगरपालिका किंवा नगरपालिकामधील आपल्या प्रभागाचा निवडून दिलेला अधिकृत प्रतिनिधी असतो. नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रशासनामध्ये पोहोचवणे आणि त्या सोडवणे ही त्याची मुख्य जबाबदारी असते. नागरिकांचे प्रतिनिधित्व करणे, आपल्या वार्डातील लोकांचे प्रश्न, अडचणी आणि तक्रारी महानगरपालिका किंवा नगरपरिषदेच्या सभांमध्ये मांडणे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता, वार्डात शुद्ध पाण्याची सोय करणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे आणि सार्वजनिक रस्ते व ठिकाणे स्वच्छ राखणे. रस्ते व प्रकाश व्यवस्था, वार्डातील अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्ती करणे आणि रस्त्यांवर दिव्याबत्तीची सोय करणे म्हणजेच स्ट्रीट लाईटची सोय करणे. आरोग्य व शिक्षण, सार्वजनिक रुग्णालयांची व प्राथमिक शाळांची देखभाल करणे आणि येथे आवश्यक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणे. विकास कामे व निधी, प्रभागासाठी मिळालेल्या निधीचा वार्ड फंडचा वापर करून उद्याने, समाज मंदिरे किंवा बाकडी बसवणे यांसारखी विकास कामे करणे. नोंदणी व परवाने, जन्ममृत्यूची नोंदणी करणे, घरांना क्रमांक देणे, वार्डातील अनधिकृत बांधकामे किंवा व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला मदत करणे. अर्थसंकल्प, महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात आपल्या वार्डातील कामांसाठी आवश्यक तरतूद करून घेणे. ही आहेत काही प्रमुख कामे जी नगरसेवकांनी किंवा कॉर्पोरेटरनी केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त अगर कॉर्पोरेटर तुमच्या समोर येऊन काही जातीविषयी किंवा इतर काही गोष्टींविषयी बोलत असेल तर तो समजा ये रॉंग नंबर आहे भैया.